राहुरी तालुक्यातील गडाकवाडी म्हैसगाव पंचक्रोशीत अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह भीषण गारपिटीने राहुरी तालुक्यातील शेतीचा अक्षरशः चुराडा केला आहे। काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा हंगाम उद्ध्वस्त झाला। या पार्श्वभूमीवर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी थेट शेतात उतरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाला धारेवर धरले। पाहणी दरम्यान संतप्त झालेल्या कर्डिले यांनी तहसीलदारांना स्पष्ट शब्दात आदेश दिला की एकही शेतकऱ्याला वंचित ठेवू नका, सरसकट पंचनामे करा आणि तत्काळ मदतीची प्रक्रिया सुरू करा। त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। गारांच्या तडाख्यामुळे कांदा, गहू, मका, ऊस आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी काढून ठेवलेला माल भिजून गेला तर उभ्या पिकांचे अस्तित्वच संपले। या संकटात शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असताना अक्षय कर्डिले यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की पंचनाम्यात कोणतीही दिरंगाई किंवा अन्याय सहन केला जाणार नाही। प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। प्रशासनावर सांगत त्यांनी मदतीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। अक्षय कर्डिले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। गारपिटीच्या या भीषण संकटात कर्डिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र सध्या राहुरी तालुक्यात पाहायला मिळत आहे। अक्षय कर्डिले यांनी म्हणाले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा केली। यावेळी विखे पाटील यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत नुकसानीग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना न्याय मिळवून द्यावा व आवश्यक ती मदत तत्काळ करावी असे आदेश दिल्याची माहिती कर्डिले यांनी दिली।